या संदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ येते तसतसे यांचे दिल्लीतल्या भेटीगाठी वाढतात। प्रधानमंत्री आणि मोदी कोणते आपले गृहमंत्री अमित शहा त्यांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात। मोदी आणि शहांना माहिती आहे की शिंद्यांची जमिनीवरील ताकद नक्की किती आहे। त्यांनी त्यांना वापरून घेतलं आमच्या विरुद्ध, महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध। आणि अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल। हे जे मी सांगतोय या सत्य आणि तथ्य आहे। कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपला बचाव करू शकत नाहीत, हे आता सगळ्यांना माहिती आहे। आणि तसा प्रकार प्रयत्न झाला तर या देशातील जनतेचा नव्हे तर जगाचा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, हे आता सगळ्यांना माहिती आहे। आणि आता भारताच्या संदर्भात, भारतातील लोकशाही, भारताची न्यायव्यवस्था, भारताचे संविधान या संदर्भात जगाच्या मनात शंका उत्पन्न झाल्या। आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयातलं हे शिवसेनेचं राजकीय प्रकरण महत्त्वाचं आहे। तुम्ही कशा प्रकारे लोकांचे पक्ष फोडता, कशा प्रकारे मूळ पक्ष एखाद्याच्या ताब्यात देता आणि राजकारण करता, कशा प्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याची चिंधड्या उडवता, या सगळ्याची नोंद जगाच्या व्यासपीठावर सुद्धा होत असते। आणि म्हणूनच काल किंवा परवा का तुम्ही म्हणताय ते एकनाथ शिंदे हे लटपटलेल्या अवस्थेमध्ये मोदींना भेटले। तुमचा संपला विषय सांगा कोणाला? आमचा अजूनही न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे।